वचनात जाण्याआधी आज मी म्हणेल, प्रश्न विचारेल आपल्या सगळ्यांना, कदाचित उत्तर मिळालं तर फार चांगलं राहील प्रियानो, की माणसाला आज कोणत्या गोष्टीची भीती वाटत आहे आजच्या काळामध्ये. कुठली अशी गोष्ट आहे की मनुष्याला ती भीतीसारखी असते? काय आहे तुम्हाला आजच्या काळामध्ये? कोण सांगेल कोणत्या गोष्टीची भीती आपल्याला जास्त वाटत आहे? आज प्रसंग वेगवेगळे चालू आहेत, भयानक गोष्टी होत आहेत, पण माणसाला कशाची भीती जास्त आज बसलेली आहे? काय गोष्ट आहे? कोणी सांगेल का? येस, कुणालाच भीती वाटत नाही? एकदम शूरवीर झालेले आहेत सगळे वाटतं वचन ऐकून. कोणाला कशाची भीती नाही? कशाची भीती आज? नोकरी जाईल भीती, पैशाची? काय भीती आज? आजारपण? मोठ्याने सांगा ना, मला ऐकायला येईल. हा, वचन काढलं जाईल ही एक भीती आहे. ओके ओके, येस. वचन काढले घेऊन जाण्याची भीती आहे. अजून कोणाला काय भीती? सुवार्थ ऐकायला मनाई करतील. ओके, अजून भीती? कसली भीती आज मंडळीला सुद्धा? माणसाला काय भीती? आता आपण ख्रिस्ती लोक म्हणत आहोत, पण आज बाकीच्या लोकांना पण काय भीती आहे? कसली भीती? हां, मरणाची? मला जो मुद्दा मांडायचा आहे तोच प्रियांनो मी या ठिकाणी थोडं सांगत आहे. मरणाची भीती वाटत आहे. अपेक्षित उत्तर होतं हे सुवार्तेचं आहे. लोकांना वाटतं की बाबा सुवार्ता सांगितली जाऊ शकणार नाही, ऐकणार नाहीत, वचन काढले जाईल, आजारपण येतील, कोविडसारखं परत एकदा लॉकडाऊन लागतं का काय, युद्ध होईल का काय, खूप खूप काही वेगळ्या भीती आहेत. पण त्या सगळ्याचं परत एकदा जर आपण खाली जर डाऊन टू द अर्थ घेतलं तर एक खालची सगळ्यात मोठी भीती म्हणजे ही आहे की माणसाला मरणाची भीती. आणि हा जो आठवडा आहे हा एकच आठवडा झालेला आहे प्रियानो, की मागच्या आठवड्यामध्ये आपण काय म्हटलं? गाणं गायलं नाही आपण? कोणतं? मरणाची मोडून नांगी मारी येले. मागच्याच आठवड्यामध्ये आपण काय सेलिब्रेशन केलं? संदेश दिला सतराकर मॅडमने. काय, कशाबद्दल होता तो? पुनरुत्थान. म्हणजे काय? मृत्यू, मरण, त्यानंतर अजून एक काहीतरी आहे आणि त्याला जीवन म्हटलेलं आहे प्रियानो. अनंत काळचं जीवन. मृत्यूनंतर सुद्धा जीवन आहे. मरणानंतर सुद्धा प्रियानो मनुष्य जगणार आहे. ही कदाचित गोष्ट थोडीशी काही लोकांना अजूनही काल्पनिक वाटते की बाबा कसं शक्य आहे, माणूस मेल्यानंतर कसं काय त्या ठिकाणी प्रियानो तो जीवन जगणार आहे? मेल्यानंतर मेला, पुढं काहीच नाही होऊ शकत. पण प्रियानो, मनुष्य मेल्यानंतर सुद्धा जीवन आहे हे पवित्र शास्त्र प्रियानो आपल्याला सदैव आठवण करून देत आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो मागच्या आठवड्यामध्ये आपण त्याला सेलिब्रेशन म्हणतो की मेला तो शुक्रवारी, पण रविवारच्या दिवशी परत एकदा उठलेला आहे. मृत्यूला जिंकलेला आहे. मृत्युंजय मराठी भाषेमध्ये आपण म्हणता येईल. मृत्युंजय, त्याच्यावर विजय त्याने मिळवलेला आहे. अशी घटना भूतलावरती कोणीही आजपर्यंत या क्षणापर्यंत करू शकलेला नाही. आणि त्यांना ती शाश्वती पण नाहीये प्रियानो, आशा पण नाहीये त्यांना. मरण म्हणजे फुलस्टॉप, पूर्ण विराम. त्यांच्या जीवनाला स्टॉप केलेला आहे. त्याच्या पुढं विचारसुद्धा जाऊ शकत नाहीत. पुनरुत्थान तर नाहीच नाही प्रियानो, त्यांचे विचारसुद्धा इतके सीमित आहेत की मृत्यूनंतर काहीतरी असू शकतं असं प्रियानो त्यांच्या ध्यानीमनी नाही, स्वप्नामध्ये सुद्धा कधी त्यांना लागणार नाही. पण आपल्याला प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने वचनातून
आणि त्याच्या वैयक्तिक जीवनामधून दाखवून दिलेलं आहे की नाही, मृत्यूनंतर सुद्धा जीवन आहे, मरणावरती विजय मिळवला जाऊ शकतो. आज शास्त्रज्ञ प्रियांनो हे सुद्धा त्याच्या मागे लागलेले आहेत. मी काही दिवसांपूर्वी, मला वाटतं आठवड्यापूर्वी, बऱ्याच जणांना सांगत होतो की शास्त्रज्ञांनी आता असं काही प्रियांनो टेक्नॉलॉजी तयार करत आहेत ज्याला आपण AI म्हणतो. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे काय? मोबाईलमध्ये तुम्ही मेसेज टाईप करताय, पण टाईप करत असताना तुम्हाला पर्याय शब्द वरती दिला जातो, 1 2 3. पूर्वी येत नव्हतं हे, पण आता तुम्ही टाईप करायला लागले, 1 2 शब्द जरी टाकले की तो पर्याय देतो, 1 2 3 पर्याय देतो. तुम्हाला लगेच त्याच्यावर क्लिक केलं की तो शब्द पूर्ण टाईप करण्याच्या ऐवजी तो तिथे येतो. त्याच्यानंतर कोणतं व्याकरण लागतं, काय लागतं ते सुद्धा प्रियानो तो दाखवतो वरती. याच्यानंतर हे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला टायपिंगची गरज नाही आता सांगायची. दुसरं AI काय करत आहे प्रियानो, सध्या व्हॉट्सॲपवर सुद्धा टायपिंग करणं न करता माईकचं बटन दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही बोट ठेवा आणि बोललं की ते टायपिंग होतंय सगळं. ही छोटीशी गोष्ट प्रियानो तुमच्या आणि माझ्या मोबाईलमध्ये आहे AIच्या द्वारे. पण हाच छोटासा कम्प्युटर आहे प्रियानो, मोबाईल म्हणजे, याचं मोठं स्वरूप आता असं आहे की मनुष्याला मेल्यानंतर सुद्धा जीवन जगता येईल हे शास्त्रज्ञ सुद्धा आता पटवून द्यायला लागलेले आहेत. पण त्यांच्या परीने विज्ञानाच्या द्वारे प्रियानो ते करत आहेत. काय करत आहेत की तुमची जेवढी बुद्धी आहे, स्मरणशक्ती आहे, तुमच्या अगदी लहानपणापासून म्हणा ते आत्ताच्या काळापर्यंत, सर्व तुमच्या बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ते सगळे ट्रान्सफर केल्या जाऊ शकतात. कशामध्ये? कम्प्युटरमध्ये. लहानपणापासून चित्र असतील, चित्रपट असतील, आठवणी असतील, जे काही तुमच्या मेंदूमध्ये आहे ते सगळं आता कम्प्युटरमध्ये येऊ शकतं. आणि आल्यानंतर आपला कदाचित मृत्यू होऊन जाईल, पण कम्प्युटरमध्ये आपण जिवंत राहू. कसे? जर पुढच्या पिढीला वाटलं, गेलेत आपले आईवडील, पण ते कम्प्युटर ऑन करतील, आपलं नाव टाकतील आणि प्रत्यक्ष आपण TV मध्ये समोर येऊ आणि आपल्याशी प्रियानो ते बोलायला सुरुवात करतील. जे काही प्रश्न विचारू त्याची उत्तरं द्यायला लागतील. ते AI, कम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं पुढे गेलेलं आहे की मनुष्य मरणारच नाही ते म्हणतात. त्या माणसाच्या आठवणी कम्प्युटरमध्ये राहतील. चित्रपट, फिल्म, जशी आपण मोबाईलवर जसं व्हॉट्सॲप कॉल करतो तसं प्रत्यक्ष माणूस मेल्यानंतर सुद्धा बोलू शकणार आहे. आणि कालच्या दिवशी प्रियानो परत एकदा ती बातमी पाहिली की आता अशा प्रकारच्या चायनामध्ये भावल्या तयार करण्यात आलेल्या आहेत की ते मुलींच्या पण आहेत, मुलांच्या पण आहेत. कालच त्यांनी सांगितलं, क्लाइव्हने सुद्धा, मुला मुलींचे मोठे भावल्या तयार केलेल्या आहेत की तुम्हाला लग्न करायची गरज नाही आता, फक्त भावली घेऊन यायची. मुलीची भावली घेऊन यायची मुलाने आणि मुलीने मुलाची घेऊन यायची. आणि वैवाहिक जीवनासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या कम्प्युटर त्या बाईमध्ये, त्या भावलीमध्ये, त्या मुलामध्ये, भावलीमध्ये ते सगळं काय टाकलेले आहेत. आणि प्रत्यक्ष ते म्हणत आहेत की तुम्हाला त्या कम्प्युटरच्या भावलीमधून सुद्धा मुला मुलींना जन्म देता येईल, इतकी टेक्नॉलॉजी पुढे चाललेली आहे. कुठं चाललेलं आहे बघा हे सगळं. मला हे म्हणायचं आहे, आपण मृत्यूला धरून बसलेलो आहोत, पण हे सगळं आभासी जग म्हटलेलं आहे. आभासी म्हणजे काय? व्हर्च्युअल, की ते प्रत्यक्ष नाही आहे, अप्रत्यक्ष आहे. कम्प्युटरमध्ये ते सगळं. आणि माझी मुलं काही दिवसांपूर्वी मला सांगत होते की असे पण काही जागा आहेत आभासी जगामध्ये की तिथं
बिटकॉईनच्याद्वारे, बिटकॉईन माहिती आहे का? आपण पैसे वापरतो, रुपये नाणी वापरतोय, पण बिटकॉईन एक असं आहे, आभासी अर्थव्यवस्था आहे ती. आभासी अर्थव्यवस्था, व्हर्च्युअल कॉईन्स आहेत, कम्प्युटरमधले कॉईन्स आहेत ते पैसे. त्या पैशांच्याद्वारे आभासी जगामध्ये तुम्ही जमीन विकत घेऊ शकता. आणि ज्याच्याकडे जास्त जमीन आहे त्या आभासी जगामध्ये, ती प्रत्यक्ष भूतलावर कुठंच नाही आहे, ती कम्प्युटरमध्ये प्रियानो. तुम्ही जागा विकत घेऊ शकता, त्याच्यामध्ये मोठे श्रीमंत मालकसुद्धा होऊ शकता आभासी जगामध्ये. आभासी जगामध्ये जगण्यासाठी आज वैज्ञानिक माणसांना प्रवृत्त करत आहेत. आणि याचा क्लायमॅक्स पुढं असं प्रियानो ते सांगत आहेत की याच्यामधून येशू ख्रिस्तसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतो. आपण डोळे बंद करून प्रार्थना करतो आणि येशू ख्रिस्ताला आपण प्रार्थना विनंती सादर केली असं म्हणतो. पण जसं मगाशी मी म्हटलं तुम्हाला की कम्प्युटरमध्ये मेलेले माणसंसुद्धा आपल्याला जिवंत दिसू शकतात, तसं यांचं चाललेलं आहे. आभासी येशू ख्रिस्त तुमच्यासमोर देव म्हणून दाखवणार आहेत. आणि त्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलेलं आहे, सावध राहा. लोक म्हणतील येशू इकडं आहे, तो तिकडं आलेला आहे, तो इकडं आलेला आहे. म्हणजे आभासी जगामधला येशू ख्रिस्त तुम्हाला दिसेल इकडं तिकडं, पण तिकडे धावू नका. थोड्याच दिवसात आता कम्प्युटरमध्ये येणार आहे. आणि जगात एक असं चर्चसुद्धा झालेलं आहे की जिथं आभासी येशू ख्रिस्ताची उपासना केली जाते. मला वाटतं ग्रीनलँडमध्ये ते चर्च आहे, ग्रीनलँड नावाचा देश आहे, तिथं ते चर्च आता तयार झालेलं आहे की प्रत्यक्ष येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर बोलतो आणि सगळ्या काही गोष्टी ते प्रश्न विचारू शकतात. मला मुद्दा आज घेऊन जायचा आहे प्रियानो, मृत्यू हा शारीरिक बद्दल म्हटलेला आहे. माणूस आभासी जगामधलं जीवनाबद्दल बोलत आहे. पण ज्या वेळेला प्रियानो आपण म्हणतो मृत्यूनंतर सुद्धा जीवन आहे, तर ते परमेश्वराने आभासी जगाबद्दल बोललेलं नाहीये. तो प्रत्यक्ष आपल्याला या मेंदूमध्ये, या आत्म्यामध्ये तो स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे प्रियानो. ते आभासी नाहीये, ते प्रत्यक्ष आहे प्रियानो, ते खरोखर रीतीने आहे. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचंच पुनरुत्थान प्रियानो झालेलं आहे. आणि तेव्हापासून ही गोष्ट सगळीकडे प्रियानो पसरलेली आहे असं नाही. तर जुन्या करारामध्ये सुद्धा मृत्यूवरती विजय मिळवला जाऊ शकतो, ही बाब प्रियानो आपल्याला पाहायची आहे. हिंदू धर्मामध्ये, भारत देशात असं म्हटलं जातं की पूर्वीचे जे संत, साधू संत लोक होते, ते स्वतःचा आत्मा त्यागू शकत होते. आणि मग त्यांना काय शब्द येतो, ज्ञानेश्वरांनी काय घेतली, समाधी. समाधी समाधी म्हणतात त्याला. समाधी शब्द कधी वापरतात, ज्या वेळेला त्या मनुष्याला स्वतःचा आत्मा त्यागण्याची शक्ती येते, तो ध्यानस्थ बसतो आणि मृत्यू ओढून घेतो तो प्रियानो. आज तुम्हाला आणि मला काहीतरी करावं लागेल जर आत्मा त्यागायचा असेल, जीवन त्यागायचं असेल तर. एकतर गरफास घ्यायला लागेल, एकतर पॉयझन घ्यायला लागेल, कुठून तरी उडी मारायला लागेल, म्हणजे त्याला सुसाईड शब्द म्हणतात. पण हे असं म्हणतात की पूर्वीच्या काळचे लोक, मला माहीत नाही ते कितपत आहे, पण म्हणतात की बाबा बसल्या बसल्या जागी ते स्वतःचा आत्मा त्यागू शकत होते, मृत्यू घेऊ शकत होते. पण एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काही टेक्निक्स योगासारखे ते वापरून कदाचित मृत्यू टाळू शकत होते. पण मृत्यूनंतर परत एकदा विजय मिळतो असं त्यांनी सुद्धा प्रियानो सांगितलेलं नाही. आत्मा त्यागला जातोय, पण परत एकदा आत्मा घेतला जातोय, त्या शरीरामध्ये मनुष्य तो जिवंत होतोय, हे मात्र प्रियानो त्यांनी पण नाही आणि कुणीच प्रियानो त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. पण तुम्हाला आणि मला प्रत्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
आणि जुन्या करारामध्ये प्रियानो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. जर आपण प्रियानो पहिले राजे हे जर काढलं, त्याचा 17वा अध्याय, पहिले राजे त्याचा 17वा अध्याय, पासून प्रियानो आपल्याला पाहता येईल इथे. पहिले राजे 17वा अध्याय आणि 17 पासून तिथं म्हटलेलं आहे. कोणी वाचेल 17 ते 24? थँक्यू. या ठिकाणी प्रियानो आपल्याला वचन सुंदर रीतीने पाहायला मिळालेलं आहे, पण बऱ्याच वेळेला प्रियानो हे वाचलेलं आहे. गोष्ट लहान मुलांना देखील प्रियानो सांगण्यात आलेली आहे. आणि एलियाने हा केलेला चमत्कार, त्या विधवेबाईचा मुलगा जो आहे त्याला जिवंत केलेला आहे. आणि त्याने कुठल्याही प्रकारे योगा नाही, औषध नाही, पण फक्त एकच टेक्निक वापरली. कोणती टेक्निक आहे ती? कोणती टेक्निक वापरली? फक्त प्रार्थना केलेली. प्रार्थना म्हणजे काय? देवाबरोबर संभाषण केलेलं आहे, देवाला बोललेलं आहे. आणि तो काय बोललं प्रियानो, त्याकडे प्रियानो लक्ष द्या. तो म्हणत आहे 19 वचनामध्ये, 20 वचनापासून, मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले, हे परमेश्वरा माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिजवर अरिष्ट आणले काय? मग त्याने 3 वेळा त्या मुलावर पाखर घालून आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, परमेश्वरा हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्वरत येऊ दे. या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्वरत येऊ दे. त्याने फक्त प्रार्थना केली प्रियानो, आणि ताबडतोब त्या मुलामध्ये तो प्राण परत एकदा आलेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, मागील आठवड्यामध्ये प्रियानो आपण पुनरुत्थानाबद्दल बोललेलो आहोत किंवा ऐकलेलं आहे, आणि आपण दरवेळेला पुनरुत्थानाच्या गोष्टी बोलत आहोत. ते फक्त येशू ख्रिस्ताच्याच मुळे आपल्याला दिसते असं नाही, तर प्रियानो जुन्या करारामध्ये ह्या परमेश्वराने अशा गोष्टी ह्या केलेल्या आहेत. जुना करारामध्ये प्रियानो बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी आपल्याला सापडतात. म्हणजे मृत्यूवरती विजय आपल्या देवासाठी प्रियानो फार क्षुल्लक गोष्ट आहे, पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियानो एक फार मोठी आशा आहे. आणि तो चमत्कार प्रियानो आज देखील परमेश्वर करायला तयार आहे. ज्याच्याबद्दल प्रियानो आपल्याला भय वाटतंय, आता विचार करा, ज्या परमेश्वराच्या हातामध्ये जीवन पण आहे आणि मृत्यू पण आहे, त्या देवाची तुम्ही आणि मी उपासना करणारे लोक आहोत, तर तुम्हाला आणि मला त्या मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे प्रिया. कारण तुमच्या आणि माझ्या सांगण्यामुळे या भूतलावर आपण जन्म घेतलेला नाहीये. कोणी आहे का असं की देवाला ॲप्लिकेशन केलं आणि म्हटलं की या दिवशी मला जगामध्ये पाठव? आहे का कोणी? आणि बरोबर त्याच दिवशी देवाने पाठवलं आपल्याला? तसं केलेलं नाहीये.
त्याने योजना आखली, त्याच्या बुद्धीमध्ये आपण होतो आणि प्रियानो या भूतलावर आपल्याला पाठवायचं आहे, कधी पाठवायचं आहे, किती वाजता पाठवायचं आहे, कोणत्या घरामध्ये पाठवायचं आहे, कोणत्या भागामध्ये तो राहणार आहे, सगळं काही त्या देवाला प्रियानो आधी त्याच्या बुद्धीमध्ये असताना आपल्याला प्रत्यक्ष पाठवलं आहे. आणि पाठवून झाल्यानंतर परत एकदा कधी घ्यायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या देवाला माहीत असताना मनामध्ये तुमच्या आणि माझ्या धडधड धडधड का व्हायला पाहिजे त्या मृत्यूबद्दल? का आपण भीतो? अरे आपण ॲप्लिकेशन दिलं असतं तर म्हटलं असतं, देवा मी एवढे दिवसासाठी ॲप्लिकेशन दिलं होतं, मला एवढी वर्ष जगामध्ये राहू दे आणि तू आधीच मला का मागून घेत आहेस, हे बरोबर नाही केलं, असं म्हणण्याचं वेळच नाही आहे प्रियानो. त्याने ठरवलेलं आहे. आणि म्हणून मुद्दा हा मांडायचा आहे, मृत्यूबद्दल विश्वासणाऱ्या लोकांना कसल्या प्रकारची भीती तर नाहीच, दुःख पण करायचं नाही आहे प्रियानो. मग ते आपले घरातले असू द्या, जवळचे असू द्या, किंवा प्रियानो आपले नातेवाईक असू द्या. वाईट वाटेल, थोडा वेळ वाटू द्या, थोडा वेळ वाटू द्या वाईट, पण आपला मृत्यू म्हणून प्रियानो जे भय बाकीच्या लोकांना आहे, ते भय मात्र तुम्हाला आणि मला प्रियानो कधीही बाळगायचं नाही. मी तर म्हणेल तसल्या प्रकारचं भय बाळगणं सुद्धा, भीती वाटणं मृत्यूची, एक प्रकारची मूर्तीपूजा होईल प्रियानो. ती तुम्ही भय बाळगताय आतमध्ये त्या मृत्यूचं, भीती वाटते, एक प्रकारची ती मूर्तीपूजा होईल प्रियानो. ती मूर्तीपूजा काढून टाका, भय काढून टाका मृत्यूबद्दल. आणि हे भय प्रियानो त्याच व्यक्तीला काढता येईल ज्याला परमेश्वराबरोबर खरंच चांगले संबंध आणि त्याच्या योजना आणि त्याच्या वचनावरती विश्वास आहे, पुनरुत्थानावरती विश्वास आहे, स्वर्गामध्ये मी त्याच्याबरोबर राहणार आहे याची खात्री ज्याला प्रियानो चांगल्या रीतीने होईल ना, त्याला मृत्यूचं काय, कशाचंच भय वाटणार नाही प्रियानो. आपल्याला खात्री नाहीये पुढं काय होणार आहे, मेल्यानंतर कुठे जाऊ, ते खरंच आहे का नाही, आभासी जगामध्ये आहोत. अशा माणसाला प्रियानो मृत्यूचं भय बाळगलं बरोबर आहे. पण तुम्हाला आणि मला खात्री आहे प्रियानो, वचनामधून सांगितलेलं आहे, प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आधी त्या ठिकाणी गेलेला आहे, त्या सगळ्या प्रवासामधून तो गेलेला आहे. त्याने फक्त आभासी कम्प्युटरमध्ये प्रोग्रॅमिंग करून ठेवलेलं नव्हतं असं की असं अशा दिवशी तुम्ही मेल्यानंतर तुमचं पुनरुत्थान होणार आहे, घाबरू नका, असं माणसासारखं आश्वासन त्यांनी दिलेलं नाहीये. तो प्रत्यक्ष त्यामधून गेलेला आहे प्रियानो. त्या बोगद्यामधून, मृत्यूच्या बोगद्यामधून जाऊन पलीकडे प्रियानो जो प्रकाश आहे तो सुद्धा पाहून परत एकदा त्यांनी आज सांगितलेलं आहे की माझ्यावर विश्वास ठेवा. या देवाने प्रियानो जुन्या करारामध्ये या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. आणि ही गोष्ट प्रियानो ह्या पहिल्या राजामध्येच आहे असं नाही, मी तर म्हणतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सुद्धा प्रियानो तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळेल जी कदाचित त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलेली नसेल. याकोबाची गोष्ट प्रियानो, उत्पत्तीचं पुस्तक आपण काढूया, त्याचा 28 अध्याय जो शास्त्रभाग म्हणून आपण वाचलेला आहे. उत्पत्तीचं पुस्तक 28 अध्याय 11 आणि 12 वचन कोण वाचेल का? 10, 11, 12. उत्पत्ती 28. येस, पुढे. येस, थँक्यू. आता ही गोष्ट प्रियांनो बेथेल म्हणजे पूर्वी त्याला लूज नावाचा शब्द होता, त्या गावाला नाव लूज म्हणून म्हटलं जात होतं.
नंतर प्रियानो त्याला बेथेल म्हटलेलं आहे. पण ज्यावेळेला प्रियानो आपण ह्या शास्त्र भागात 21 वचनामध्ये 21 आणि 22 वचन म्हटलेलं आहे, आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन तर परमेश्वर माझा देव होईल, आणि हा जो धोंडा मी स्मारक म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल, आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशांश मी तुला अवश्य अर्पण करीन. 22 वचनाचा सुरुवातीचा भाग म्हणत आहे, हा जो धोंडा जो स्मारक स्तंभ म्हणून उभा केलेला आहे त्याचे देवाचे घर होईल, त्याचे देवाचे घर होईल. काही लोकांना वाटेल की देवाचं घर तिथंच बांधलं गेलं का? नाही, बेथेल हा भाग वेगळा आहे, आणि शल्मोनाने बांधलेलं जे मंदिर आहे ते कुठं आहे प्रियानो? यरुशलेममध्ये आहे. अंतर वेगवेगळे, पण इथं मात्र ते बांधण्यात आलेलं नाही आहे. पण मला मुद्दा हा म्हणायचा आहे की ही शिडी, आता संडे स्कूलमध्ये सुद्धा ही गोष्ट कदाचित गोष्ट सांगितली आहे, पाळकीनबाईंनी सांगितली असेल. याकोबाने धोंडा घेतला, झोप आली आणि त्याला स्वप्नात दिसलं शिडी आहे, आणि शिडीचं एक टोक कुठे आहे? एक टोक स्वर्गामध्ये आणि दुसरं टोक पृथ्वीवरती आहे. आणि कोणाला पाहिलं त्याने शिडीवर जाताना? देवदूतांना पाहिलेलं आहे. अर्थ काय लागतो? अर्थ काय लागतो प्रियानो? देवदूत भूतलावरून शिडीवरून स्वर्गात जात आहेत, स्वर्गातून खाली येत आहेत. काय अर्थ आहे? ज्यावेळेला प्रियानो या शास्त्रभागाला मी वाचत होतो आता, म्हणजे 2 दिवसापूर्वी, त्यावेळेला म्हटलं याच्याबद्दल देव आपल्याला सांगतोय का की मृत्यू जो आहे त्यानंतर सुद्धा, आता देवदूत शब्द वापरलेला आहे खरं तर, पण जे देवावर विश्वास ठेवणारे लोक आहेत ते देवदूतापेक्षा चांगले आहेत. ते स्वर्गामध्ये प्रियानो पृथ्वी तलावरून वर स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग त्यांनी तिथं सुद्धा दाखवलेला आहे. मृत्यूनंतर सुद्धा स्वर्गात जाता येतंय. आणि त्या ठिकाणी प्रियानो आणखीन विशेष गोष्ट म्हटलेलं आहे की याकोब उठला, 18 वचन, याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाशी घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्या तेलाचा अभ्यंक केला, आणि त्याने त्या ठिकाणाचं नाव बेथेल, म्हणजे काय? देवाचे घर. बेथेल म्हणजे देवाचं घर. आज देवाचं घर म्हणून प्रियानो तुम्ही आणि मी सुद्धा भूतलावर राहत आहोत, ज्याला ख्रिसमसला आपण म्हणतो प्रियानो इमॅन्युअल, म्हणजे काय? आम्हाबरोबर देव. आम्हाबरोबर देव म्हणजेच काय? आपल्या अंतःकरणामध्ये जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतोय त्याचं प्रियानो हे मंदिर झालेलं आहे, ते घर झालेलं आहे. आणि मग जर ते घर इतकं पवित्र होत आहे की मृत्यूनंतर सुद्धा प्रियानो स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग या ठिकाणी प्रियानो दिसत आहे. सो प्रत्यक्ष रीतीने देवबापाने जरी मनुष्याला एदेन बागेमध्ये प्रियानो राहण्यासाठी बनवलं होतं, परंतु पुढच्या काही गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येत आहे की या भूतलावरून प्रियानो एक शिडी स्वर्गामध्ये त्या ठिकाणी आहे. आज ती शिडी म्हणून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आहे. त्याने मार्ग दाखवलेला आहे, या शिडीवरून तुम्हाला यायचं आहे. पण त्याआधी प्रियानो ख्रिस्तामध्ये प्रियानो आपण विसावा घेणं गरजेचं आहे. ती धोंड म्हणजे प्रियानो खरंच देवाचं वचन सदैव आपल्या ध्यानीमनी राहणं गरजेचं आहे. उठल्यानंतर प्रियानो त्याने त्याला त्या ठिकाणी खरं तर स्मारकस्तंभ बनवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूचं प्रियानो मार्ग दाखवून पुढं स्वर्गामध्ये तो घेऊन चाललेला आहे. तो मृत्युंजय म्हणत असताना आपल्यासाठी द्वार म्हणून तयार आहे. आपण त्यामधून पार जाणं प्रियानो गरजेचं आहे.
विश्वासाने प्रियानो जे लोक जगत आहेत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, त्यांच्यासाठी प्रियानो ती शिडी म्हणून त्यांनी ठेवलेली आहे की याद्वारे तुम्ही स्वर्गामध्ये येऊ शकता. शिड्या त्या ठिकाणी खूप होत्या असं म्हटलेलं नाही, एकच शिडी होती. आणि येशू ख्रिस्त सुद्धा काय म्हणतो, मार्ग सत्य जीवन, मृत्यू नंतरचं जीवन सुद्धा मीच आहे, तोच मार्ग आहे. भरपूर दुसऱ्या शिड्या नव्हत्या प्रियानो त्या ठिकाणी, एकच शिडी आहे, मार्ग सत्य आणि जीवन म्हटलेलं आहे प्रियानो येशू ख्रिस्त. अशा देवाची उपासना करणारे, अशा रीतीचं प्रियानो अभिवचन देणारी वचनं आपण दर दिवशी आपल्या हातामध्ये बाळगत आहोत, तर मृत्यूचं भय तुम्हाला आणि मला का असायला पाहिजे प्रिया? मी परत एकदा म्हणेन, जो मृत्यूला प्रियानो त्या ठिकाणी भय बाळगून प्रियानो जीवन जगत आहे, तो एक प्रकारची मूर्तीपूजा करत आहे. मृत्यू एक मूर्ती झालेली प्रियानो. जेव्हा की परमेश्वराने सांगितलेलं आहे की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, मी पुनरुत्थान आहे, सर्व काही प्रियानो त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आपलं अवलंबून आहे, भय बाळगण्याची गरज नाही. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियानो आपण आता योहान कृत शुभवर्तमान काढूया, त्याचा 20वा अध्याय, की जो मागच्या आठवड्यामध्ये प्रियानो पुनरुत्थानाच्या नंतर बरोबर 8 दिवसांनी काय घटना घडली त्याबद्दल प्रियानो आपण वाचत आहोत. मागच्या आठवड्यामध्ये प्रियानो येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे, त्याबद्दल प्रियानो आपण वाचलं. पण आज आपण आता बरोबर 8 दिवसांनी काय झाले, म्हणजेच बरोबर 8 दिवसांनी म्हणजे आजच्या दिवशी काय घडलं 2025 वर्षापूर्वी. योहान कृत शुभवर्तमान 20वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 11 पासून आपण वाचूया, 11 पासून ते 18 पर्यंत. यस, कोणी वाचेल? मला वाटतं थोडं थोडं करून मीच वाचतो. 11वा वचन. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने उणवून कबरेत पाहिले आणि तेथे येशूचे शरीर ठेवले होते. तेथे शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेला तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कुठे ठेवले हे मला ठाऊक नाही. म्हणून असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माडी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला इथून नेले असेल तर त्याला कोठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे काय? गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता व तुमचा पिता आणि जो माझा देव व तुमचा देव त्याचकडे मी वर जातो. मरिया मगदली गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले. मागच्या आठवड्यामध्ये ही घटना घडलेली आहे. कधी? पुनरुत्थानाच्या दिवशी. आणि महत्त्वाचं काय आहे, येशू ख्रिस्त तिला म्हणत आहे 17 वचनामध्ये, मला बिलगू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. पुढचा भाग का लिहिलेला आहे हा प्रश्न पडतो प्रियानो. काय म्हटलेलं आहे, तर माझ्या बंधूंकडे जाऊन त्यांना सांग, जो माझा पिता व तुमचा पिता, जो माझा देव व तुमचा देव, त्याचकडे मी वर जातो. हे सांगायची काय गरज होती? येशू ख्रिस्त मुद्दामून त्या ठिकाणी तिला सांगत आहे आणि तिच्याद्वारे प्रियानो आज सुवार्तेच्या गोष्टी सांगत असताना तो म्हणत आहे, तुमचा जो पिता, माझा जो पिता, तो तुमचा जो पिता. आपल्या सर्वांचा पिता एक आहे म्हणतो आपण, पण विश्वास ठेवणाऱ्यांसाठी प्रियानो महत्त्वाचं तो म्हणत आहे. तो बंधूंना जाऊन काय म्हणत आहे, जो माझा पिता व तुमचा पिता. तुमचा पण पिता आहे, पण माझा पण पिता आहे. मी मनुष्याच्या रूपाने धारण करून आलो होतो, पण मृत्यूनंतर आता मी जिवंत झालेलो आहे, अजून वर गेलेलो नाहीये. पुढं तो म्हणत आहे,
आणि तुमचा पिता जो माझा पिता व त्याच्याकडे मी वर जातोय, मार्ग दाखवतोय. त्यांना जाऊन सांग मी वर चाललेलो आहे. मृत्यू म्हणजे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियानो अंधाराचा बोगदा झालेला आहे. प्रियानो, आपल्याला माहित नाही, असं वाटतं काय वेळेला की त्या बोगद्याच्या पलीकडे खरंच दुसरा प्रकाश आपल्याला दिसणार आहे का नाही. बाकीच्या लोकांसाठी मृत्यू म्हणजे इतका काळाकुट्ट बोगदाच नाहीये, ती फक्त एक कपार आहे, भुयार आहे प्रियानो, पण त्यांच्यासाठी दुसरा मार्ग नाहीये. बाकीच्या धर्मातल्या लोकांसाठी मृत्यू म्हणजे एकच द्वार आणि पुढे अंधार. पण विश्वासणाऱ्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणते, मी स्वर्गात चाललोय, पित्याकडे चाललोय. तुमचा पिता माझा पिता, माझा पिता तो तुमचा पिता, त्याच्याकडे वर मी चाललेलो आहे. त्या बोगद्याच्या पलीकडे प्रकाश आहे, आणखीन एक द्वार आहे. आणि म्हणून तो प्रियानो तिला विशेष करून तो सांगत आहे. आता हे झालं मागच्या आठवड्यामध्ये, आणि आता मागच्या आठवड्यात पुनरुत्थान झाल्यानंतर 8 दिवसामध्ये प्रियानो काय झालं. या सगळ्या गोष्टी होत असताना 12 पैकी एक शिष्य आत्महत्या केली. यहुदा. राहिले किती? 11. त्या 11 पैकी एक शिष्य थोमा नव्हता ज्यावेळेला ही गोष्ट घडली. आठवड्याभरापूर्वी जी गोष्ट घडली त्यावेळेला हे 2 शिष्य, एक तर आत्महत्या केली आणि दुसरा थोमा. संपलं सगळं संपलं. आता काय त्याला वधस्तंभावर मारलं, टांगलं, गाडलं त्याला आम्ही, अशा विचारांनी तो निघून गेला. आता काय होऊ शकत नाही. आणि आता या बाकीच्यांबरोबर कशाला राहायचं. थोडक्यात तो ECG ख्रिश्चन सारखा झाला होता. सण संपले, झालं, चाललो माझ्या मागे. मागच्या आठवड्यात किती गर्दी होती बघा. झालं, संपलं. आता उठला तो, गेला निघून, स्वर्गात गेला. आता काय जायचं नाही चर्चला, जाण्याची काही गरज नाही. थोमा त्यातला होता आणि म्हणून आपल्याकडे पाठवला गेला. तो आपल्या स्वभावाचा होता. तो त्याला समजावून सांगितलं बाकीच्या शिष्यांनी. अरे आम्ही पाहिलं, हेर किती पाठवले होते. दुधामधाच्या देशामध्ये पाठवण्यासाठी हेर किती पाठवले? 12 का पाठवले? प्रत्येक वंशातला गोत्र म्हणतात त्याला, त्याच्यातला एक एक व्यक्ती पुढारी घेतला होता. आणि रिपोर्टिंग किती जणांनी केलं? येऊन 12नी केलं. पण 12 पैकी 10 जण म्हणाले काय शक्य नाही, फार बलाढ्य लोक आहेत ते, आम्ही तर टोळासारखे दिसलो स्वतःला. 10 जण. आणि फक्त 2 जण काय म्हणाले? 2 जण म्हणाले आपण करू शकतो, जिंकू शकतो. कधी? देवाच्या सामर्थ्याने. तोच फॉर्म्युला थोमाने इकडे घेतला. 10 जण बोलतायत, खरं बोलतायत. नाही, हे 10 जण खोटं बोलतायत, हे शक्यच नाही. आणि म्हणून 24 वचनात काय म्हणतोय? योहान 20 अध्याय 24 वचन. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिले वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. वाचून वाचून वाचतच राहिला नंतर आणि वाटतच राहिला सुवार्थ. आता 8 दिवसांनी बरोबर काय झालं? 26 वचन. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दार बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले
तू आपले बोट इकडे कर व माझा हात पहा व आपला हात पुढे करून आपल्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणाऱ्या आईस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. मृत्यूवरती विजय मिळून बंद खोल्यांमध्ये प्रवेश करणारा हा येशू दोन गोष्टी शिष्यांना शिकवत आहे. एक तर मृत्यूवरती मी विजय मिळवलेला आहे, दुसरं मला असं प्रकारचं शरीर मिळालेलं आहे की ज्याला गौरवी शरीर म्हणतात प्रियानो. ते कुठूनही कसंही प्रियानो लोकांमध्ये येऊ शकतं. म्हणजे ते शरीर स्वर्गामध्ये जाण्यासाठी प्रियानो असलेलं शरीर आहे. स्वर्गात जाण्यासाठी हे रक्त हाड मांस असलेलं शरीर उपयोगाचं नाही, ते मातीमध्ये जाणारं प्रियानो. पण स्वर्गामध्ये जाण्यासाठी शरीर वेगळं असणारे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना दाखवत आहे, मृत्यूवरती तर जिंकलेलंच आहे मी, पण मला आता एक गौरवी शरीर मिळालेलं आहे. आणि म्हणून प्रियानो पौल सुद्धा थेसलोनिकेच्या मंडळीला सांगतोय की येशू ख्रिस्त ज्यावेळेला परत एकदा खाली येईल ढगामध्ये, त्यावेळेला त्याच्या लोकांना घेऊन जाण्यासाठी प्रियानो तो आल्यानंतर हे शरीर बदललं जाणार आहे. जर आपण शरीराने जिवंत राहिलेलं असू, म्हणजे आत्ता प्रत्यक्ष जर येशू ख्रिस्त आलाच तर हे शरीर प्रियानो बदललं जाणार आहे. आणि येशू ख्रिस्ताला जसं हे गौरवी शरीर मिळालं तसं शरीर प्रियानो डोळ्याची पापणी बंद होऊन उघडूस तर ताबडतोब जाणार आहे प्रियानो स्वर्गामध्ये. काही फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये बंद होऊन, आपल्याला माहिती नसतं प्रियानो पापणी कधी बंद होते आणि उघडते, किती वेळा करतो दिवसभरात. अगदी तेवढ्या क्षणामध्ये प्रियानो हे सगळं बदललं जाणार आहे. ही आशा येशू ख्रिस्ताने आणखीन बोनस म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला दिलेली. फक्त मृत्यूवरतीच विजय असं नाही, गौरवी शरीर प्राप्त करणारे लोक आहोत. लोकांना मोठं पद मिळाल्याचा अभिमान असतो, मोठी श्रीमंत झाल्याचा अभिमान असतो, नावलौकिकतेचा अभिमान असतो, शिक्षणावरती अभिमान असतो. अरे तुम्हाला आणि मला अभिमान काय व्हायला पाहिजे माहिती आहे का? आम्हाला गौरवी शरीर मिळवणारे लोक आहोत आम्ही. आम्ही जिवंत देवाला भेटणारे लोक आहोत आम्ही. आम्ही स्वर्गामधलं नागरिकत्व मिळवलेले लोक आहोत आम्ही. आम्ही साधे सुधे नाहीये. गर्व से कहो हम स्वर्ग के निवासी है. आमेन. गर्व से कहो. आम्हाला स्वर्गातलं नागरिकत्व मिळालेलं आहे. इथल्या नागरिकत्व तुच्छ मानत नाही आम्ही, पण गौरवी शरीर मिळून आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी ही आशा दिलेली आहे प्रियानो. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियानो, इतिहासामध्ये ज्या ज्या लोकांना ख्रिस्ती म्हणून छळण्यात आलं त्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावाला प्रियानो धिक्कारलेलं नाही, मृत्यूला देखील स्वीकारलं प्रियानो. त्याचे शिष्यच आहेत एवढं नाही, तर शिष्यांनंतर प्रियानो इतिहासामध्ये कितीतरी असे प्रियानो लोक झाले, संत झाले की त्यांना प्रियानो मृत्यू समोर दिसत असूनही येशू ख्रिस्ताला त्यांनी टाळलं नाही. हरकत नाही. मागील आठवड्यामध्ये पुलवामा या ठिकाणी प्रियानो जी काही घटना घडली, 26 लोक मारले गेले. त्यापैकी इंदोरचं एक कुटुंब होतं प्रियानो, आणि त्या इंदोरच्या कुटुंबापैकी त्या मनुष्याला आता म्हणतात आतंकवादी लोकांनी विचारलं, धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या. या माणसाने सुद्धा, त्याचं नाव डॅनियल होतं काहीतरी, त्याने सांगितलं मी ख्रिस्ती आहे म्हटल्यावर लगेचच गोळी मारली. मागच्या आठवड्याची गोष्ट भारतातली आणि आपले इंदोरमधली. महाराष्ट्राची सुद्धा प्रियानो किती लोक मेलेले आहेत. कदाचित ते हिंदू असतील, पण मला म्हणायचे आहे मध्ये इसिसच्या लोकांनी जो गोंधळ घातला प्रियानो एक 2-4 वर्षापूर्वी, की ख्रिस्ती आहेत म्हणून लहान बाळांसकट सगळ्यांचे प्रियानो त्या ठिकाणी कत्तल करण्यात आली.
स्वीकारलं त्यांनी, पण येशू ख्रिस्ताला नाकारलं नाही. येशू ख्रिस्ताला नाकारलं नाही. कारण प्रियांनो, पुढची आशा त्यांनी लक्षात घेतली. एक गोष्ट प्रियांनो मी फार वर्षांपूर्वी वाचली होती, आणि ती म्हणजे वाळवंटासारख्या प्रदेशामध्ये एक मनुष्य प्रवास करत असतो. त्याचं पिण्याचं पाणी सगळं संपून जातं, आणि पाण्याच्या शोधामध्ये प्रियानो तो खूप लांबपर्यंत भटकत जातो. एका ठिकाणी प्रियानो त्याला थोडीशी हिरवळ दिसते, आणि त्याला आशा वाटते की ते काहीतरी माणसं असतील आणि आपल्याला प्यायला पाणी मिळेल. जेव्हा तो त्या ठिकाणी जातो, त्याला तिथं एक हातपंप असलेला प्रियानो पंप दिसतो, हाताने पंप मारण्याचा, आणि तिथे एक पाटी लिहिलेली असते की इथं शेजारी एक तांब्याभर पाणी ठेवलेलं आहे. त्या तांब्यामध्ये पाणी आहे. ते जर पाणी तुम्ही पंपामध्ये टाकलं आणि जर हातपंप चालवला तर भरपूर पाणी मिळेल, भरपूर पिऊ शकता. आता या माणसाने ते वाचलं आणि तो म्हणाला, मी इतका काळ भटकत आहे उन्हामध्ये, मला पाणी मिळालेलं नाही आहे, आणि आता हे पाणी मला एक चांगली आशा देणारं आहे. हे जर प्यालो तर मी जिवंत राहील. पण तिथं लिहिलेली आहे पाटी की हे पाणी कुठं टाका? हातपंपामध्ये टाकून द्या, आणि मग हातपंपामधून पाणी येऊ शकतं हात मारल्यावर. काय करता येईल प्रिया? माणूस एखादा विचार करेल नाही का, आहे ते पाणी पिऊन घेऊ जागायला पाहिजे, आणि हे जर टाकलं नाही आलं तर? आपली परिस्थिती तशी आहे प्रियानो बरं का आज ख्रिस्ती लोकांची. मृत्यूनंतर जीवन आहे सांगितलेलं आहे, सगळं कळतंय, पण प्रत्यक्षात माहीत नाही पुढं काय. त्या माणसाने विश्वासाने तांब्याभर पाणी त्या बोरमध्ये टाकून दिलं, हातपंप चालवला, आणि तिथं खाली पण एक लिहिलं होतं, तुमचं पाणी पिऊन झाल्यानंतर तांब्या परत भरून ठेवा. कशासाठी? दुसरा येईल आणि तो सुद्धा विश्वासाने ते पाणी त्याच्यामध्ये टाकेल. तुमची आणि माझी जबाबदारी, आपल्याला तर पाणी टाकलंच पाहिजे, पण दुसऱ्यासाठी सुद्धा ठेवलं पाहिजे. जर त्याने एकट्यानेच प्याला असता तर तिथं पाणी परत दुसऱ्या कोणाला मिळालं नसतं ना, त्याची स्वतःची ताण सुद्धा भागली असते. ज्यावेळेला त्याने ते पाणी पूर्ण तांब्याभर टाकलं त्यावेळेला भरपूर पाणी प्रियानो त्याच्यातून आलं, तो प्याला, परत एकदा तांब्या भरून ठेवला. ही प्रियानो ख्रिस्ती लोकांचं जीवन आहे, विश्वास आहे मृत्यूबद्दल. मृत्यूनंतर काय होणार आहे आपल्याला माहीत नाही असं म्हणत असताल तर तुम्ही तांब्याभर पाणी पिऊन घेताय. पण तुम्हाला माहिती आहे तिथं लिहिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, म्हणजे बायबलमध्ये जर सांगितलेलं आहे तर ते खरं होणार आहे प्रियांनो. आणि म्हणून मृत्यूचं भय काढून टाकलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने मागच्या आठवड्यामध्ये आपण पुनरुत्थान म्हणतो ते सेलिब्रेशन आपण खरंच केलेलं आहे प्रियांनो, विश्वासाने. मला हा मुद्दा सांगायचा प्रियांनो, भूतलावर आपण स्वतःहून ॲप्लिकेशन देऊन आलो नाही आणि ॲप्लिकेशन देऊन जाणारे नाही. विदाऊट ॲप्लिकेशन आलेलं आहे आणि विदाऊट नोटीस मागवलं जाणार आहोत. पण यामध्ये तुम्हाला आणि मला विश्वासाने जगायचं आहे. भूतलावर जेवढं जीवन आहे विश्वासाने जगा, मृत्यूला घाबरू नका, कारण आपल्याला त्यानंतर जीवन अजून आहे प्रियांनो. आणि ते किती जीवन आहे? 100 वर्ष आहे ना मृत्यूनंतर. म्हणजे हे काहीतरी आपण 60-70 वर्ष काहीतरी जगू आणि त्याच्यानंतर 100 वर्ष. एक खाल्ला शून्य, 100तलं एक शून्य मी खाल्ला. बायबल सांगतंय नुसते 1000 नाही, अनंत काळाचं जीवन आहे. मग आता 1000 जरी धरले, अनंत काळच्या ऐवजी 1000 जरी धरले, 1000तले 100 वर्ष जर माणूस जगला, पुढे किती आहेत? 900 वर्ष आहेत अजून. मायनस जरी केले, वजा जरी केले प्रियानो, 100 वजा 900 वर्षाबद्दल विचार करा. त्याच्याही पुढचं जीवन आहे खरं तर.
मृत्यूला विश्वासणाऱ्यांनी घाबरायचं नाही आहे. आणि प्रियानो, मी हा मुद्दा का सांगत आहे, ज्या वेळेला हा मृत्यूचा विषय अंतःकरणातून भीती म्हणून जर काढून टाकली ना, तुम्ही सुवार्ता सांगायला घाबरणार नाही आहे. तुम्ही दणक्यात सांगता, दणक्यात. येशू ख्रिस्त जिवंत देव आहे. काही झालं तरी तुम्ही समोरच्या माणसाला सांगणारच. मृत्यूचं भय ज्याला आहे ना, तो विचार करतो कसं सांगू, मला मारलं तर, आणि मला मारूनच टाकलं तर, मग माझ्या कुटुंबाचं काय होईल, अरे कडे जाऊ दे सगळं. आणि म्हणून प्रियानो, मी म्हणते, कालच्या दिवशी जे त्या ठिकाणी पाहिलं की यहुदी लोक पौलासारखे स्वतःच्या धर्मासाठी दुसऱ्यांचा जीव घ्यायला प्रियानो तयार होते. ते नंतर स्वतःचा जीव द्यायला तयार झाले ख्रिस्त काळाल्यानंतर. त्यांचा छळ करत होता पाऊल, पण नंतर स्वतःचा जीव गमावला तरी चालेल. आणि म्हणून तो म्हणतो फिलिप्पीच्या पत्रामध्ये, बाकी सगळ्या गोष्टी माझ्यासाठी कशा आहेत, केर कचरा आहे, केर कचरा. एकदम क्षुल्लक गोष्टी आहेत तो म्हणतो माझ्यासाठी. शिष्य फक्त योहान, या 11 योहान हा नैसर्गिक मृत्यू मेला. बाकीचे 10 आहुती देऊन टाकली. वेडे होते का ते? त्यांना हे सगळं पुढचं माहिती होतं. अरे स्वर्ग काय आहे, अरे येशू ख्रिस्त कोण आहे, अरे पुनरुत्थान काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना चांगली खात्री झाली होती. प्राण गेला तरी बघतो, काय हरकत नाही. आणि म्हणून सुवार्ता दणक्यात त्यावेळेला सांगितली गेली. आताच्या काळामध्ये काय होतं माहिती का, मृत्यूचं भय खूप आहे. आता माझं जीवनच काय, माझं वयच काय आता, आणि मी एवढ्या लवकर का मरावं सुवार्ता सांगून, हे भय मृत्यूचं असल्यामुळे माणूस सुवार्ता पण सांगत नाही. मी ख्रिस्तीय म्हणून सुद्धा सांगत नाही. तसं प्रियानो तो वागत सुद्धा नाही. लोक काय म्हणतील मला. इथं जीव उदार होऊन प्रियानो लोकांनी देऊन टाकलंय. आज शास्त्री पुरुषी देखील प्रियानो, जसं मी मगाशी म्हटलं, क्लिपिंग्समध्ये पाहिलं की येशू ख्रिस्ताला ज्यांनी वधस्तंभावर मारलं प्रियानो, आता त्या येशू ख्रिस्ताबद्दल प्रियानो उदय करत आहेत आणि त्याच्या नावाने गौरव करत आहेत इस्रायल देशामध्ये. येशूआ फक्त, बस, दुसरं कोणी नाही, हा आपलाच आहे, आणि आपण त्याला नाकारलं हे त्यांना समजलंय प्रियानो आता. आणि म्हणून त्यांच्या लोकांनी आता येशू ख्रिस्ताला सुद्धा स्वीकारलेलं आहे. कालच्या दिवशी एक चांगली गोष्ट तिथं परत एकदा ज्ञानात भर पडली. ती म्हणजे त्यांनी सांगितलं की येशू ख्रिस्ताने सांगितलं, जे पहिले ते शेवटले, आणि जे शेवटले ते. याचा अर्थ काय होतो, ख्रिस्ताचा स्वीकार करणारे आपण सगळे लोक पहिले, आणि शेवटले कोण आता, येशू ख्रिस्ताचे लोक, यहुदी लोक हे शेवटलेत. जे पहिले ते काय होतील, शेवटी जातील, आणि जे शेवटलेत ते पुढे जातील. आता म्हणजे परत नंबर कोणाचा लागला, येशू ख्रिस्ताच्याच लोकांचा. तुम्ही आणि मी मागं राहणार. असं व्हायला नको प्रियानो. आपण सुद्धा त्यांच्यामध्ये गणले जाऊ. आपण सुद्धा आज येशू ख्रिस्ताबद्दल ज्या विश्वासाने प्रियानो जगत आहोत, ख्रिस्ती विश्वास सगळ्यात महत्त्वाचा मृत्यूपासून सुरू झालेला आहे आणि पुनरुत्थानानंतर प्रियानो तो आणखी वाढत गेलेला आहे. देवबाप करू प्रियानो तुम्हाला या वचनातून आशीर्वाद. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या वचनांसाठी. नुसत्या वचनांसाठीच नाही तर प्रभू, जी गौरवी आशा प्रभू आम्हाला दिलेली आहे की मृत्यूनंतर देखील प्रभू अनंत काळचं जीवन तू आम्हाला खरोखर दिलेलं आहेस. आज प्रभू त्या वचनांवरती आम्ही विश्वास ठेवतो आणि विश्वासाने प्रत्येक दिवस पावलोपावली प्रभू कुठल्या प्रकारचं भय न बाळगता या भूतलावर जेवढं तू जीवन आम्हाला दिलेलं आहे ते खरोखर प्रभू आम्ही तुझ्यासाठी आणि तुझ्या सेवा कार्यासाठी जगत राहावं, यासाठी आम्हा प्रत्येकाला प्रभू तू सहाय्य कर. आज प्रभू आम्ही जे या मंडळीमध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत,
तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये प्रभू स्वतःला परत एकदा आम्ही चाचपडून पाहतो. आणि प्रभू यामध्ये जर आम्ही कमी जास्त घडत असू तर प्रभू आम्हा प्रत्येकाला धैर्य दे, शक्ती दे प्रभू, की वचनावरती प्रभू आम्ही विसंबून राहणारे, त्यावरती प्रभू आम्ही खरोखर विश्वासाने चालणारे लोक आहोत. आणि पुढे कुठल्याही प्रसंगामध्ये आम्ही प्रभू परमेश्वर मागे फिरणारे नाही, तर प्रभू तुझं अनुसरण करणारे आणि तुझ्याच आशेवरती टिकून राहणारे लोक असावेत, असं आम्हाला सहाय्य कर. होय प्रभू, येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, मी परत एकदा आल्यानंतर मला खरोखर असा विश्वास दिसेल काय. प्रभू आमच्यामध्ये तो विश्वास दिसू दे आणि आम्ही तुझ्या नजरेमध्ये प्रभू लवकरात लवकर घेतले जाऊ, असं कार्य प्रभू एकदा करून घे. या मंडळीतून कोणीही प्रभू आज जरी तू आलास तर प्रभू कोणीही मागे राहू नये, तर सर्वांनी मोठ्या सामर्थ्याने, धैर्याने, विश्वासाने प्रभू तुझा प्रभू परमेश्वर खरोखर गौरवी रूप स्वीकार करावं, असं प्रभू प्रत्येकाचं जीवन आणि मन तू बदलून टाक. पुन्हा एकदा प्रभू या मंडळीला तुझ्या पवित्र हातात देत आहोत. जसं सुखरूप आणलं, सुखरूप प्रभू मार्गामध्ये तू घेऊन जाशील आणि या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा तुझी सेवा कार्य प्रभू करण्यास आम्हाला धैर्य आणि शक्ती सामर्थ्य दे. येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू एकदा